काल आपल्याकडे एक तक्रार आली होती. त्याच्यात फिर्यादी कल्पना दिलीप फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितलं होतं की ते एक ते जे आपलं हे आहे जे सध्याची मयत आहे ते त्यांना गंभीर दुखापत झाली होती का. त्यांना रॉडने हातावर आणि पायावर दांड्यावर डोक्यावर मार लागला होता. त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर 109 BNS प्रमाणे गुन्हे दाखल केले होते, जे जुना 307 होता IPCच्या. त्या अनुषंगाने आपला तपास चालू होता. त्याच्यात त्यांनी 6 आरोपीचं नाव दिले होते. आज त्यांचा मृत्यू झाला होता. तो त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या SP ऑफिसला. आपण जे ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती, आपण त्यांच्याशी बोलले. त्यांची 2 मागणी होती जनरली. एक तरी आपल्या काहीतरी त्यांना FIR मध्ये ॲड करायचे होतं, ते आपण करत आहे ऑलरेडी. आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती, ते पण आपण घेतली आहे आणि ते कायद्याप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार आहे. काय झाले, कशासाठी आला सांग? आमच्या आजोबाचा खून झालेला. हां, खून झालेला शेतीचं जुनं प्रकरण. काय नाव आजोबाचं? एकनाथ महाराज नाव आहे. शेतीचं जुनं प्रकरण होतं. ह्यांच्या नावावर 7/12/18 पूर्ण क्लिअर आहे. एवढं क्लिअर असताना बी त्यांचं ती वहिवाटून खात असताना बी इथं माझंच आहे, तर हेच आहे, तुम्ही इथं यायचंच नाही तर तुम्हाला जीवच मारतो असं त्यांना सारखं धमकी यायला लागले त्या लोकांच्या. धमकी यायल्यावर ह्यांनी काय केलं, आपली जी तक्रार आहे ती दिवाळी ह्याच्यामध्ये आपल्या कोर्टामध्ये केली. मग कोर्टातले जेवढे निकाल आहे ते पूर्ण निकाल कोर्टातले पूर्ण निकाल ह्यांच्या बाजूने आले. आणि कोर्टाने आदेश जारी केला की बाबा ह्यांची एकनाथ महाराज यांची जमीन आहे, ह्यांच्या वहिवाटून खाऊ द्या. आणि जे आरोपी आहेत ते 7-8 जण ह्यांच्यावर ह्यांनी जर तिथं वहिवाटून खात्याला अडथळा जर करीत असेल, पोलिसांनी कारवाई करण्यात यावी. कुठलं काय केलं होतं आता? इथे काय केलं होतं? मग आम्हाला काय केलं, आम्ही 8 दिवस, मग त्याच्या धमक्या यायला लागल्या निकाल लागल्यावर. मग 8 दिवस आम्ही पोलीस स्टेशनला चक्र मारतो. आम्हाला धमक्या यायला, ते आमच्या जीवाला धोका आहे. मग जी PSI आहेत आणि